जो दर आठवड्याला गुंडांना पगार होताना 2 रुपये देतोय. यामध्ये अन्याय आहे, गैर आहे, त्याला कळत पण नाही. पण एक फैजाबादहून नवीन कामगार आलाय, तो रांगेत उभा आहे. तो पाहतोय की एक गुंड तोंडामध्ये विडी ठेवून समोर डबा आहे आणि जाणारा प्रत्येक कामगार बिचारा कापायला निघालेल्या बकरीसारखा चेहरा करून पण 2 रुपये त्याच्या डब्यात टाकतोय. हा विचारतो, रहीम चाचा ये क्या है? तो गोदीतला अनुभवी रहीम चाचा सगळ्यांना समजावून सांगतो. सांगतो की बेटा ये हमारी गरीबी का जुर्माना है, 2 रुपये टाकायचे. तो म्हणतो का? फैजाबाद से क्या इसलिए आया हूं? नाही टाकणार. आत्तापासून पैसे साठवले तर माझ्या बहिणींच्या हुंड्यासाठी पैसा साठेल. असं बोलत बोलत त्या गुंडासमोर जातो. तो गुंड म्हणतो टाक पैसे. हा टाकत नाही, देणार नाही म्हणतो. तो गुंड त्याला धरतो, मारतो, पैसे उधळले जातात. एक ट्रक येतो, त्याच्या खाली हात चिरडला जातो. मग कॅन्टीन कट एडिट. कॅन्टीन मध्ये बसलेत सगळे. एक जण येता येता सांगतो, अस्पताल पहुंचते पहुंचते मर गया. शेजारी रहीम चाचाही चहा पितोय. तो म्हणतो की हे 25 वर्ष चालू आहे, हमने तो 25 साल में नहीं देखा था. त्यानंतर असं एक बेस्ट असं चित्त थर्र करेल असं वाक्य, एकदम डोळे असे धगधगता अंगार. आयुष्यात पहिल्या प्रथम त्याला लक्षात येतं की हा अन्याय आहे, आपण सोसत होतो. हा तो बशी खाली ठेवतो. रहीम चाचा जो पिछले 25 साल में नहीं हुआ वो अब होने जा रहा है. अगले हफ्ते और एक कुली इन मवालियों को पैसे देने से इनकार करने वाला है. अरे आम्ही थिएटर मध्ये पाहताना टाळ्यांचा कडकडाट केला. नंतर मग पुढच्या आठवड्यामध्ये रांगेमध्ये उभे, हा तोंडात विडी ठेवून मगरुरीने त्या गुंडाकडे बघत बसतो. तो गुंड म्हणतो भे निकाल पैसे, क्या पियाला आहे क्या? हा अशी ती शांतपणे विडी खाली टाकतो. गचांडी पकडून त्याला तुडवतो की आमच्या टाळ्या. मग पीटरचे गुंड शोधायला त्याला गोदीमध्ये येतात आणि तो सापडत नाहीये. हा खाली चहा पीत बसलाय तिथे. रहीम चाचा पळत पळत येऊन त्याला सांगतो की अरे तू विजय तुम का काय झालं? पीटरचे गुंड तुला शोधतायत. हा उठून जायला निघतो खांद्यावरती दोरी टाकून. रहीम चाचा विचारतो कुठे चालला? म्हणतो का रस्त्यावर चाललो. रहीम चाचा म्हणतो काय वेडा झाला काय तू? तुला मारायला म्हणतो. क्यों रहीम चाचा, रस्ता क्या उसके बाप का है? खुल्लम खुल्ला जाईन ते रस्त्यावर जाईन. मग रहीम चाचा त्यावेळी त्याला सांगतो की नाही देख बेटा तू मुझे चाचा कहताय ना, हे मागल्या दाराने. तो जातो. पीटरचे गुंड गोडाऊन मध्ये परत येतात की नाही मिला साला जाएगा का. मग कोपऱ्यात हे असे कॅनव्हासचे शूज घालून तंगड्या पसरून बसलेलं बिडी ह्या तोंडावर डोकटो असेल. पीटर तुम मुझे ढूंढ रहे हो, मैं कब से तुम्हारा इंतजार कर रहा हूं. की आम्ही टाळ्यांचा कडकडाट. कारण त्यावेळी दुनियेतील सर्व प्रश्नांचं अंतिम उत्तर म्हणजे बच्चन. गांधीजींचा हा प्रसंग आणि त्यातून जे घडलं ते पाहिलं आणि असं वाटलं की असे 50 सलीम जावेद ओवाळून टाकले तरी कमी ठरतील, अशी ही मॉरिसबर्गची रात्र आहे. रहीम चाचा जो पिछले 25 साल में नहीं हुआ वो अब होने जा रहा है. कुलीच तो गप्प बसून अन्याय सोसत होता. तो म्हणला अन्याय सोसणार नाही. दक्षिण आफ्रिकेतल्या लढ्याची सुरुवात त्यातून होते. मग त्या लढ्यात पहिली उतरली पत्नी. मग आश्रम स्थापन केले, टॉल्स्टॉय फार्म, फिनिक्स पार्क. रस्किन वाचला, टॉल्स्टॉय वाचला. त्या सगळ्यांच्या विचारांचा जो काही प्रभाव मनावर पडेल की ते जीवनामध्ये आणायला सुरुवात करायला पाहिजे, म्हणून त्यांनी त्याला प्रारंभ केला. आणि त्या सगळ्यामधून आधुनिक भारताच्या, आधुनिक जगाच्या लढ्याची सुरुवात झाली. गोपाळकृष्ण गोखलेंचं लक्ष होतं गांधीजींना. वयामध्ये 3 वर्षाचं अंतर आहे. किती वर्षाचं अंतर आहे? 13. 3. गोपाळकृष्ण गोखलेंचा जन्म 1866, गांधीजी 1869. पण गोपाळकृष्ण गोखले असामान्य व्यक्ती, शंकाच नाही. त्यांचं लक्ष होतं दक्षिण आफ्रिकेतल्या लढ्यावर. म्हणून त्यांनी चार्ली अँड्र्यूज, CF अँड्र्यूज नावाचा ख्रिश्चन मिशनरी गांधीजींच्या मदतीकरता पाठवला होता. आणि आणखीन एक दुसरा जर्मन ख्रिश्चन मिशनरी होता, त्याचं नाव हर्मान कालेनबाख. या चार्ली अँड्र्यूजनी एक छोटा वाटेल असा फार छान प्रसंग सांगून ठेवलाय. दक्षिण आफ्रिकेमध्ये एका फुटपाथवरनं गांधीजी आणि CF अँड्र्यूज चालले होते. वाटेमध्ये 3 गोरी पोरं आली, तरुण पोरं, टार्गेट. त्या आली फुटपाथवर. त्यावेळेच्या दक्षिण आफ्रिकेतल्या वंशवादी धोरणांचा संकेत हा की समोरून काळा माणूस आला तर त्यांनी फुटपाथवरून खाली उतरायचे, वाट करून द्यायची. हा आडमुठा नाही होणार बाजूला, म्हणला असाच असा थांबला. ते गुंड आले समोर.
तो चार्ली अँड्रूज गांधीजींचा त्यावेळेचा शर्ट ओढून सांगतोय की आपल्याला काय पडलंय का, जाऊ ना बाजूला, रस्ता आहे ना रिकामा, आपण जाऊ ना कडेने. पण नाही, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोपवतो, होणार नाही बाजूला. मारामारीची वेळ आली, मारामारी झाली असती तर मारामारी कसली, त्याला म्हणतात नुसताच मारा झाला असता. पण हा अडमुठा उभाच्या उभा असतो, म्हणतो मी नाही बाजूला होणार. चार्ली अँड्रूजला घाम फुटला. रस्त्याच्या पलीकडच्या एका बाल्कनीमध्ये एक वृद्ध आजी उभ्या होत्या, व्हाईट. त्यांनी पाहिलं की रस्त्यावरच्या एका माणसालाही ती तरुण पोरं त्रास देतात. त्या आजी तिथून ओरडल्या. त्यामुळे ती पोरं हे नजरेने खुन्नस देत, तुझ्याकडे नंतर बघतो टाईपची जी नजर असते ना, अशी करत. पण ती पोरं निघून गेली आणि गांधीजी पुढे निघाले. ते पुढे निघाल्यावर गांधीजी एक वाक्य बोलले, ते चार्ली अँड्रूजने नोंदवून ठेवले. वाक्य आहे, इट नेव्हर फेल्स टू अमेज मी, इट नेव्हर फेल्स टू अमेज मी हाऊ इन्सल्ट ऑफ वन मॅन कॅन बी ऑनर ऑफ द अदर. एका माणसाचा अपमान हा दुसऱ्या माणसाचा सन्मान कसा असू शकतो याचं मला कायम आश्चर्य वाटतं. राष्ट्र ही संकल्पना, हिची पाश्चात्य देशांमध्ये जी उत्क्रांती आहे ही मुळे आधारितच आहे एका समाज समूहाच्या अपमानावर दुसऱ्या समाज समूहाच्या सन्मानाची संकल्पना. ब्रिटनमध्ये राज्यकर्ता वर्ग फ्रेंच होता. त्यांच्या विरुद्धच्या आंदोलनातून ब्रिटिश राष्ट्रवाद उदयाला आला. ती जी ब्रिटिश राष्ट्रवादाची लाट आहे ती नंतर गेली फ्रान्सवर आक्रमण करायला. त्या आक्रमणाचा प्रतिकार फ्रान्स मधल्या राजे राजवाड्यांना करता येईना. तेव्हा एका 14 वर्षाच्या मुलीला जीसस ईश्वराचा साक्षात्कार झाला असं म्हणाली ती जोन ऑफ आर्क. तिच्या ब्रिटिशांना प्रतिकार करण्यातून फ्रेंच राष्ट्रवादाचा जन्म झाला. ह्या फ्रेंचांचा एक महान पराक्रमी आणि असं म्हणूयात की निदान अर्ध जग जिंकलेला सम्राट नेपोलियन यांनी जर्मनी मधली राज्य जिंकून घेतली वेगवेगळी. यांनी साऊथ जर्मन कॉन्फेडरेशन म्हणून वेगळं तयार केलं. त्याला आपला एक भाऊ त्याचा प्रमुख राजा म्हणून नेमला. प्रशिया हे जे सर्वात बलाढ्य जर्मन राज्य होतं त्याला आपल्या टाचेखाली ठेवला. त्या फ्रेंचांचा प्रतिकार करण्याच्या संकल्पनेतून जर्मन राष्ट्रवादाचा उदय झाला. हेच इटली बद्दल आहे. म्हणजे राष्ट्र आणि राष्ट्रवाद ही संकल्पना प्रतिक्रियात्मक आहे पाश्चात्य जगतात. आपल्याला विवेकानंदांपासून गांधीजींपर्यंत विचारांची जी मांडणी आहे तिने शिकवलं की जगाची वाटणी ते विरुद्ध आम्ही, याला राष्ट्रवाद नाही म्हणायचं. ब्रिटिश व्यवस्था आपली शत्रू आहे. व्यक्तिगत पातळीला ब्रिटिश माणूस आपला शत्रू नाही. व्यक्तिगत पातळीला त्याच्याशी शत्रुत्वही करायचं नाही. तरी या अन्यायाच्या व्यवस्थेविरुद्ध कसं लढायचं हा आधुनिक भारतीय राष्ट्रविचारांचा प्रवास आहे. थोडा अवघड, पण शास्त्रीय शब्द वापरायचा तर तो आहे झेनोफोबिक. झेनोफोबिक म्हणजे प्रतिक्रियात्मक, कोणातरी वरच्या रागातून जन्माला येणारी एकात्मतेची भावना. विवेकानंदांनी आता जागृत होत असलेल्या भारत राष्ट्राचं काय वर्णन केलंय? 4 ओळीत. 4 ओळीत. जा साऱ्या विश्वाला पवित्र आणि मंगलमय सुरात सांगा की ही पुण्य पुरातन भरतभूमी पुन्हा एकदा जागी होऊ लागलेली आहे. हा डायलॉग आहे का पुन्हा एकदा सलीम जावेदचा? जा साऱ्या विश्वाला पवित्र आणि मंगलमय सुरात सांगा की ही पुण्य पुरातन भरतभूमी पुन्हा एकदा जागृत होऊ लागली. या एका वाक्यामध्ये आधुनिक भारतीय राष्ट्रविचाराची सगळी उत्क्रांती आणि मांडणी येते. ती पुन्हा एकदा जागृत होऊ लागली, पण ती पुन्हा आहे म्हणजे राष्ट्रीयत्वाची सूत्र आहेत ही पुण्य पुरातन भरतभूमी. पण ती जागृत होऊ लागल्याचं ज्या जगाला जाऊन सांगा. पण कसं सांगा? आरडाओरडा करून, खून पाडून, हत्या करून, कायदा हातात घेऊन, मुर्दाबाद करून नाही. पवित्र आणि मंगलमय सुरामध्ये साऱ्या जगाला सांगा. मला अभ्यास करताना असं वाटत आलं की 19व्या शतकात जे रूप विवेकानंद हे आहे ते 20व्या शतकामध्ये गांधीजी. भारतीय राष्ट्रविचाराचा पहिला उच्चार एका संन्यासाच्या मुखातून यावा लागतो. हाही या भारतीय संस्कृतीचंच एक आदर्श प्रतीक आहे, ज्याला आता स्वार्थ उरलेला नाही, जो सर्व कामनांच्या पलीकडे पोचलाय. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. आणि मी सार्वजनिक जीवनात जे काम करतोय ते का करतोय? बुडती हे जन देखवे ना डोळा.
असा एक संन्यासी सांगतोय की हे राष्ट्र एक झालं पाहिजे, कारण या राष्ट्राला जगामध्ये बजावण्याची एक आध्यात्मिक आणि नैतिक मार्गदर्शकाची भूमिका आहे. पण ती बजावायची असेल तर आधी आपल्याला आपलं हे घर नीट केलं पाहिजे. त्याच्या तोंडून हा उच्चार आहे. स्वामीजी म्हणाले की या येत्या 50 वर्षात भारत हे राष्ट्र हाच आमचा ईश्वर आहे असं आपण मानू. बाकी दगड्या धोंडातले कसले देव तुम्ही घेऊन बसलाय, आकारातले कोणते देव तुम्ही घेऊन बसलाय. आणि स्वामीजींनी देश कशाला म्हणायचं याची व्याख्या पण शिकवली. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत पसरलेला, उत्तरेला हिमालय, दक्षिणेला समुद्र आणि गंगा यमुनांच्या माळा रुळतायत, तो देश का? तो आहे, पण त्याला देश राष्ट्र, राष्ट्र म्हणजे लोक. आणि कोणते लोक? स्वामीजींनी शिकवलं दरिद्री नारायण, सामान्यातला सत्याची सेवा म्हणजे ईश्वराची सेवा आहे, ते म्हणजे राष्ट्र. स्वामीजी म्हणाले की भारताच्या परंपरेमध्ये पूर्वी सुद्धा ऋषीमुनी होऊन गेले, आता सुद्धा ऋषीमुनी होतील अशी श्रद्धा ठेवा. 17व्या अध्यायातला श्लोक आहे, यो यत् श्रद्धा सैव सहा. जो जशी श्रद्धा ठेवतो तो तसा होतो. स्वामीजी म्हणाले आपण अशी श्रद्धा ठेवूयात की नव्या भारतामध्ये सुद्धा ऋषीमुनी निर्माण होतील. मला वाटत आलं की ज्यांनी हसत हसत फाशीचे दोर गळ्यात घालून घेतले, गोळ्या झाडल्या, गोळ्या खाल्ल्या, अंदमानचे कष्ट सोसले किंवा छातीवर पाठीवर लाठीचे वास सोसले, जे वंदे मातरम म्हणले, ज्यांनी मीठ उचललं, ज्यांनी चरखा चालवला, जे तुरुंगांच्या मध्ये गेले, हे सगळेच हे स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातले आधुनिक भारतातले ऋषी आहेत. कोणी झाला कोकणचा गांधी, कोणी झाला सरहद्द गांधी खान अब्दुल गफार खान, कोणी झाला गल्लीतला गांधी. पण छोटी मोठी जी गांधीजींची रूपं असोत अथवा भगतसिंगची रूपं असोत, हे या देशाच्या स्वातंत्र्य, त्या स्वतंत्र देशाला जगात काही भूमिका बजावायची हे भान ठेवून केलेला लढा, हे विवेकानंदांनी जे मांडलं की येत्या 50 वर्षात देशालाच ईश्वर माना. पूर्वी या देशाचं उत्थान घडवणारे ऋषीमुनी झाले, आता सुद्धा होतील, असेच ते मानले पाहिजेत. विवेकानंद आणि गांधीजी यांच्या कार्यामध्ये एक सलगता आहे. भारताचा राष्ट्र विचार हा जगाची वाटणी ते विरुद्ध आम्ही अशी करत नाही. भारताचं राष्ट्रीयत्व आणि एकात्मता ही कोणाचे तरी असलेल्या शत्रुत्वावर आधारित नाहीये, ती आपण अशी करते. योगी अरविंदांनी याला फार छान शब्द वापरले, ते म्हणजे विस्तारत्या जाणीवांची वर्तुळ. मी माणूस म्हणून जन्माला येतो तेव्हा पहिल्यांदा मला वाटतो की हा मी, मग कळतं की नाही आई वडील, कुटुंब, समाज, मग कदाचित राज्य, मग कदाचित आणखीन एक घटक भारतीय समाज व्यवस्थेत असतो, तो जेवढ्या लवकर आपण विसरू शकू तेवढं भारताचं भलं लवकर होणार आहे, तो म्हणजे जात. जात नाही ती जात. मग राष्ट्र, या विस्तारत्या वर्तुळांमधलंच आणखीन बाहेरचं वर्तुळ म्हणजे विश्व. त्यामुळे राष्ट्रवाद म्हणजे विश्वाची उर्वरित विश्वविरुद्ध आम्ही अशी वाटणी नाहीये, तर हा मानवी जाणीवेच्या विस्ताराचा प्रवास आहे. एकम सद विप्रहा हे स्वप्न पाहणारी संस्कृतीच वसुधैव कुटुंबकम म्हणते. मंत्र पुष्पांजलीमध्ये आपण रोज जे आरती करत असतील ते म्हणतात, पृथिवी समुद्र पर्यंताया एकराटिकी. हे सगळं विश्व हे एक राष्ट्र, हे स्वप्न पाहणारी आपली संस्कृती. आपल्या जीन्स मध्ये आपले हेरिडिटरी विश्व बंधुत्वाची भावना आहे. पण ती भारत दुबळा ठेवून काय, भारत विषम ठेवून काय? आम्ही राहणार दुबळे, आम्ही राहणार दरिद्री, आम्ही राहणार गटारात असल्यासारखं जीवन. आम्ही म्हणणार जगाचे आध्यात्मिक गुरु लायकी आहे का गुरु म्हणवण्याचे? गांधीजींनीच याचं फार ग्रेट उत्तर देऊन ठेवले. अमेरिकेचे त्यावेळेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रूझवेल्ट यांनी गांधीजींना एक पत्र पाठवलं होतं. पत्रात रूझवेल्ट म्हणतात की अमेरिकेचे अधिकृत स्टेट गेस्ट, अधिकृत पाहुणे म्हणून अमेरिकेत या. या पत्राला गांधीजींनी एक असामान्य उत्तर दिले. पत्राचा पहिला परिच्छेद, अर्थातच तुमचं पत्र मिळालं आणि निमंत्रण मला मिळालं. तुम्ही दिलेल्या निमंत्रणाबद्दल मी आभारी आहे. जगाच्या पाठीवरचा जो एक सर्वात खुला देश आणि खुली संस्कृती, तिथे येऊन मला शिकायला जरूर आवडेल. पण गांधीजी म्हणतात, आधी मला माझ्या देशात काही काम मी हाती घेतलंय ते करू देत, ते झाल्यावरच मला तुमच्या देशात यायचा हक्क आहे. राष्ट्रविचार आणि विश्वबंधुत्व यामधली सलगता या दोन ओळीत आली.
आम्ही आमच्या देशात काही कार्य हाती घेतले ते मला करू द्या. गुरुदेव टागोर गांधीजींचे मित्र एकदा जपानला विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाला अध्यक्ष म्हणून गेले होते. तिथे बोलताना त्यांनी भारतीय संस्कृतीची थोरवी फार समजावून सांगितली. ती जपानी विद्यार्थ्यांनी जपानी संस्कृतीच्या नम्रतेला शोभेसी ऐकून घेतली. कार्यक्रम संपल्यानंतर काही जपानी विद्यार्थी गुरुदेवांना भेटायला आले. तो जपानी असा नमस्कार असतो नम्र असा, तो करून म्हणाले की गुरुदेव आम्हाला मान्य. गुरुदेव टागोरांनी मांडलेला मुद्दा होता की भारतीय संस्कृती किती महान आहे, तर सगळ्या जगाने तिचं अनुकरण केलं पाहिजे. मग या जपानी विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला की आपण म्हणालात की सगळ्या जगाने या संस्कृतीचं अनुकरण केलं पाहिजे, पण गुरुदेव आपण रागवू नका, आपला आम्ही अपमान सुद्धा करत नाही आहोत, पण आम्हाला उत्तर द्या की ज्या संस्कृतीला स्वतःचं स्वातंत्र्य टिकवता येत नाही तिचं अनुकरण जगाने का करावं ते आम्हाला सांगा. गुरुदेव भारतात परत आले आणि त्यांनी नोंदवून ठेवलं की माझ्यापाशी या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. गांधीजी ते उत्तर देत होते, भगतसिंग ते उत्तर देत होता. या देशात आम्हाला काही काम करायचं आहे, मग त्याच्या बरोबरीने शत्रुत्व न पत्करता पण विश्वबंधुत्वाचा आम्ही संदेश पाहू. शांतिनिकेतनमध्ये एकदा गुरुदेवांची गांधीजींची भेट झाली. ही गुरुदेव टागोरांच्या निधनाच्या काही काळ आधी. त्यांना गांधीजी खूप थोर वाटत असत. गुरुदेव टागोरांनी गांधीजींची तुलना जीसस ख्राइस्ट, गौतम बुद्ध, मोहम्मद पैगंबर यांच्या बरोबरीने केली की गांधीजी किती थोर. पण म्हणून ही करताना मतभेद असले तर ते सांगायलाही गुरुदेव बिचकलेले नाही. पुढे पुढे गांधीजींचे आणि गुरुदेव टागोरांचे मतभेद झाले. मतभेदाचे मुद्दे होते बहिष्कार, कायदेभंगाची चळवळ आणि विदेशी कपड्यांची होळी. गुरुदेव म्हणाले की अहो ते कपडे जाळण्याची जी कृती आहे ही हिंसक कृत्य आहे. तुम्ही अहिंसा बोलतात आणि हे कपडे ही हिंसक कृत्य आहे. गुरुदेव म्हणाले बहिष्कार हा मानसिक हिंसाचार आहे. गांधीजी देशाला शिकवत होते सविनय कायदेभंग. गुरुदेव टागोरांनी गंभीर आक्षेप घेऊन सांगितलं की या देशाला कायदेभंग शिकवायची नाही आवश्यकता, या देशाला कायदे पालन शिकवायची आवश्यकता आहे. यावर शांतिनिकेतनमध्ये भेट झाली तेव्हा गुरुदेव टागोर आणि गांधीजींचे मतभेद झालेले आहेत. पण मतभेद म्हणजे शत्रुत्व नाही. मग ही सगळी चर्चा झाली नाही का संध्याकाळी वाहत्या गंगा नदीच्या काठावर संध्याकाळची रम्य वेळ, सूर्य अस्ताला जातोय, गार वारा सुटलाय, विविध रंगांची जी अशी उधळण संध्याकाळच्या वेळी आकाशामध्ये असते तशी, आणि पक्षी घराकडे परततात. परतणाऱ्या पक्ष्यांचे आवाज, पंखांची फडफड असं सगळं मिळून एक विलक्षण सुंदर संगीत तयार झालेलं. त्या पक्ष्यांकडे बघत गुरुदेव टागोरांनी गांधीजींना विचारलं की का हो तुमच्या तत्वज्ञानामध्ये अशी संध्याकाळच्या रम्य वेळी शीळ फुंकत घराकडे जाणाऱ्या पक्ष्यांसाठी जागा आहे का? गांधीजी म्हणाले आहे, पण माझ्या तत्वज्ञानामध्ये संध्याकाळी घराकडे जाताना शीळ फुंकता यावी यासाठी त्या पक्ष्यांचं पोट भरलेलं असलं पाहिजे याची चिंता माझं तत्वज्ञान आधी करतं. राष्ट्र आणि विश्वबंधुत्व आणि हे सगळं मांडत असताना मग मतभेद होतील. मी एका प्रसंगातून भन्नाट शिकलेलो आहे. मला जर तुम्हाला आज नीट सांगता आला तर कदाचित माझं बरोबर जमलं मला असा त्याचा अर्थ आहे. पुढे गांधीजी भारतात आले. त्यांनी सगळ्यांनाच, कोणालाच दुखवायचं नाही, तरी आपल्याला जे करायचं तेच करायचं. गांधीजींची लोकमान्य टिळकांची भेट झाली. अहिंसेच्या आणि सत्याग्रहाच्या मार्गाने आंदोलन करण्याचा गांधीजींनी सांगितला. लोकमान्यांना काय तो पसंत पण होता. केसरीवाड्यात भेट झाली. लोकमान्यांनी गांधीजींना सांगितलं की तुमच्या मार्गाने यश मिळेल असं वाटत नाही, पण लोक जर तुमच्या मागे येत असतील तर मी तुमचा पहिला अनुयायी व्हायला तयार आहे. हे लोकमान्य टिळक गांधीजींना 1916-17 मध्ये सांगतायत. हे वाक्य केवढं महान आहे लक्षात घ्या. 1916-17 मध्ये लोकमान्य हे भारताचा अनभिषिक्त सम्राट आहे. आपण नाही म्हणलं तरी मराठी बुद्धिवादाला साजेसं लोकमान्यांचा उल्लेख लोकमान्य करतो. उरलेल्या भारतात, विशेषतः उत्तर भारतामध्ये, तेव्हा तर सोडा आज सुद्धा लोकमान्यांचा उल्लेख निदान टिळक महाराज असा होतो. आणि अनेक जण तर खरं म्हणजे भगवान टिळक हा करतात उल्लेख. असे लोकमान्य चर्चा झाल्यावर ती पटत नाहीये, पण गांधीजींना सांगतायत की तुमच्या मार्गाने यश मिळेल असं वाटत नाही, पण तुम्ही जा तुमच्या मार्गाने, माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहे.
लोक तुमच्या मागे येत आहेत असं दिसलं तर मी तुमचा पहिला अनुयायी होईल, मी तुमचा पहिला अनुयायी होईल. हे लोकमान्य गांधीजींना सांगतात. शाहू महाराज बाबासाहेबांच्या करता जेव्हा म्हणतात की मी त्यांचा कार्यवाह व्हायला तयार, हे वाक्य जेवढं ग्रेट आहे, अर्थपूर्ण आहे, तितकंच 1916-17 लोकमान्यांनी गांधीजींना म्हणणे की मी तुमचा अनुयायी व्हायला तयार आहे. लोकमान्यांनी यांची वर्णनं करून ठेवली. फिरोजशाह मेहता एव्हरेस्ट सारखे, लोकमान्य महासागरासारखे, पण म्हणाले मला गोपाळकृष्ण गोखले गोड्या पाण्याच्या तळ्यासारखे वाटले. त्यामुळे मी या तळ्याच्या काठावर बसू शकतो, यातलं पाणी पिऊ शकतो, हे प्रेमळ आहे, यांनी मला पुढची दिशा दिलेली आहे. त्या गोपाळकृष्ण गोखलेंनीच गांधीजींना भारतात आणलं, यायचा आग्रह धरला की आता तुमचं आफ्रिकेतलं काम पूर्ण करून इथे या, तुमची गरज इथे आहे, पुढचं काम करा. गोपाळकृष्ण गोखलेंना सुद्धा गांधीजींचा हा जो पॅसिव्ह रेझिस्टन्स आणि सत्याग्रहाचा मार्ग हा फार पसंत असेल असं नाहीये. गोपाळकृष्ण गोखलेंनी गांधीजींना त्यामुळे सांगितलं की हे तुमच्या मार्गाची अंमलबजावणी करण्यापूर्वी जरा हा देश पहा. ही जी सूचना होती गोपाळकृष्ण गोखलेंची ती या करता होती, ती घाई करू नका, आधी हा देश नीट पहा, मग ठरवा. म्हणून 1 वर्ष भाषण करायचं नाही, सभेत जायचं नाही, लेख लिहायचा नाही, असं ठरवून गांधीजींनी 1 वर्ष संपूर्ण भारताचा प्रवास केला, तो देश पाहण्यासाठी. लोकमान्यांच्या मागे गांधीजींचे लोकमान्यांचे फारसे सहकारी हे काही गांधीजींच्या बरोबर गेले, इतर अनेक गेले, पण निदान पहिल्या काळात 1920-22च्या आसपास तरी महाराष्ट्र हा काय लोकमान्यांना फारसा अनुकूल नव्हता. एका बाजूला टिळकांचा प्रभाव होता, दुसऱ्या बाजूला सावरकर, ते सुटून आलेले. सावरकर अहिंसेच्या धोरणावर टीका तर करतच होते, पण सावरकरांबद्दल विशेषतः महाराष्ट्रातही होतं, भारतभर पण अधिक महाराष्ट्रात विशेष आकर्षण, ग्लॅमर, तरुणांचा ओढा त्यांच्याकडे. त्यामुळे गांधीजींच्या बद्दल काय पुण्यामध्ये फारसं आकर्षण नव्हतं. 1922-23 मध्ये केव्हा तरी गांधीजी पुण्यात आले. कोण फार त्यांना भेटायला गेले असतील असं नाही. गांधीजींनी केसरीवाड्यावर निरोप पाठवला की भगवान टिळक जिथे बसत असत त्या जागेचं मला दर्शन घ्यायचं. आता कितीही शनिवार नारायण सदाशिव असली तरी पाहुणा येतोच म्हणल्यावर त्याला येऊ नको म्हणायची अजूनही पद्धत चालू नाही झाली. येतो तर ये. गांधीजी आले, केसरीवाड्याच्या दारात गांधीजी पोहोचले तेव्हा त्यांच्या स्वागताला मात्र साहित्य सम्राट नचिम केळकर उभे होते. नचिम केळकर हे माझ्या सासऱ्याच्या घराण्यातले, हात पाठीशी बांधून उभे होते. आधी मूळ संवाद मी तुम्हाला इंग्लिश मधला अस्सल जसा झाला तसा आधी सांगतो. गांधीजींनी कार मधनं पाऊल खाली टाकलं आणि नचिम केळकर म्हणाले, सो यू हॅव कम टू युअर एनिमीज कॅम्प. गांधीजींनी मानाला म्हणले, महाराष्ट्र आणि भारत एका द्वैताचा सामना करत होतं, ते होतं आधी राजकीय स्वातंत्र्य की आधी सामाजिक सुधारणा. गांधीजींनी विचारातून कामातून मांडलं की ह्या 2 गोष्टी वेगळ्या नाही, या एकच आहेत. एक व्हायचं असेल तर दुसरं असं त्यांचं परस्पर पूरक आहे, ते आपण बरोबरीने करायचं. पुढे गांधीजींनी बाबासाहेबांना जो शब्द दिला 1932 पुणे करारापासून की काँग्रेसच्या एजेंडावर हरिजनोद्धार हा गांधीजींनी वापरलेला शब्द आहे. तो दलित चळवळीला मान्य नसतो, कारण त्या हरिजन या शब्दात एक उपकाराची भावना आहे. दलित चळवळीचं म्हणणं आहे की आम्हाला तुमच्याकडनं उपकार म्हणून बरोबरीचे हक्क नकोयत, आम्हाला माणूस म्हणून, हक्क म्हणून समतापूर्ण हवे. शाहू महाराजांनी शब्द सुचवला होता सूर्यवंशी. शाहू महाराज म्हणाले आपण आपल्या सर्व अस्पृश्य बांधवांना म्हणूयात सूर्यवंशी, सूर्याचा वंश म्हणजे प्रभू श्रीरामाचा वंश. जरी त्यांनी हे शब्द सुचवले, कोणीतरी असंही म्हणलंय की गुजरातमध्ये हा जो पाणक्या असतो गावामध्ये, तो दुर्दैवाने अस्पृश्य समजला जायचा. त्याला गुजरातमध्ये हरी म्हणून बोलवायची पद्धत होती. म्हणजे गांधीजींनी दोन्ही एकाच वेळी साधलं की शब्दाला विरोधही नको, तरी त्या हरिजन या शब्दामध्ये आलं की हे ईश्वराची लेकरं आहेत या अर्थाने. पण गुजराती लोकांनी फार तक्रार द्यायचे. बॅलन्स तारेवरच्या कसरतींमध्ये तर गांधी बाबा भयंकर पटायचे. पण नो माय अपोनंट्स कॅम्प हे म्हणताना राजकीय स्वातंत्र्य आणि सामाजिक सुधारणा, गांधीजींनी हे म्हणताना रचनात्मक काम आणि संघर्षात्मक काम एकत्रित ठेवलं, एकमेकांच्या विरुद्ध नाही ठेवलं. संघर्ष कशासाठी करायचा? मूळ रचनेसाठी. पण ती रचना उभी करायची असेल तर संघर्ष आवश्यक सुद्धा आहे.
कर्नाटक मधले एक गांधीवादी कार्यकर्ते पुंडलिकजी कातगडे यांना लहानपणी मला एकदा भेटण्याचं भाग्य लाभलं. पुंडलिकजी कातगडे आणि त्यांचे गुरु म्हणजे गंगाधरराव देशपांडे हे खरं म्हणजे लोकमान्यांचे अनुयायी, पण लोकमान्यांच्या मागे अनेक अनुयायांना गांधीजींचा मार्ग पटला. काकासाहेब खाडिलकर, सेनापती बापट हे तर सावरकरांकडनं लोकमान्य टिळकांकडनं गांधीजींच्या रस्त्याला लागले. सेनापती बापट आणि काकाजी खाडिलकर यांनी सांगून सुद्धा ठेवलेलं आहे की ते सशस्त्र चळवळीत म्हणाले फार गुप्तता, त्यामुळे मनावर फार ताण, ते कट कारस्थानन केव्हा पकडले जाऊ आणि जवळच्या माणसाशी सुद्धा मोकळेपणाने बोलता येत नाही, आणि कितीही आपल्याला अनुकूल माणूस असला तरी पोलिसी माराखाली तो बोलून बसेल कधी याची शाश्वती नाही. यापेक्षा म्हणाले तो हे गांधीबाबाचा मार्ग बरा आहे, करायचं ते सगळं खुल्लम खुल्लम, काही प्रॉब्लेम नाही, उलट नोटीस देऊन सत्याग्रह करायचा, अत्याचार होण्याची शक्यता नाही, कोणावर दबाव नाही, कोणाचा टॉर्चर नाही. म्हणून सेनापती बापट, काकाजी खाडिलकर, त्याच्यात गंगाधरराव देशपांडे, पुंडलिकजी कातगडे. पुंडलिकजी कातगडे एकदा गांधीजींना भेटले, म्हणाले सत्याग्रहाची मी तयारी सुरू केली आणि इकडे आश्रम पण सुरू केलाय. आणि गांधीजींनी विचारलं की काय काय करतोय आश्रमामध्ये. मग पुंडलिकजी कातगडेंनी अनेक सांगितलं, हे चरखान, सूतकताईन, नई तालीम म्हणजे शिक्षणाचं, दूध काढणे, बकरी पाळणे वगैरे वगैरे. गांधीजी म्हणले थांब थांब थांब. गांधीजी म्हणे इतकं सगळं एकदम नको करूस. मग गांधीजींनी पुंडलिकजींना सांगितलं की किती काम सुरू कर. गांधीजींचे शब्द आहेत, कुठल्याही दिवशी ते बंद करून तुरुंगात जाता येईल आणि तू तुरुंगात गेला म्हणून ह्या कामावर काय अडथळा निर्माण होणार नाही, इतपतच पण रचनात्मक काम कर. आंदोलनाची स्ट्रॅटेजी आणि सेनापतित्वाचं कौशल्य लक्षात घ्या. दक्षिण आफ्रिकेपासून ते चले जावच्या चळवळीपर्यंत आंदोलन उभं करायचं असेल तर त्यातल्या सत्याग्रह्यांच्या कुटुंबाची आधी काळजी घ्यायची, याचं भान गांधीजी सतत बाळगत असत. टॉल्स्टॉय फार्म का निघालं, फिनिक्स पार्क का निघालं, कारण तुरुंगामध्ये जर सहकारी जात आहेत यांच्या बायका मुलांचं, मुलाबाळांचं काय करू, त्यांच्या शिक्षणाचं काय, त्या करता हे सुरू झालं. मला प्रधान सरांनी एक फार छान गोष्ट सांगितली होती. 42च्या आंदोलनानंतर गांधीजी येरोड्याच्या तुरुंगात होते, त्यावेळेचे तरुण कार्यकर्ते म्हणून प्रधान मास्तर तिथे स्वयंसेवक होते. आणि कोल्हापूर भागातला कोणीतरी एक जण आला की मी सत्याग्रहाची तयारी केलेली आहे, खूप उत्साहात गांधीजींना सांगत होता, बापूजी आता मला परवानगी द्या. त्याचं सगळं ऐकून घेतल्यावर गांधीजींनी त्याला प्रश्न विचारला की तुझ्या सत्याग्रहामध्ये जे तुरुंगात जातील त्यांच्या कुटुंबियांची काळजी घ्यायची तू काय व्यवस्था केली आहेस. त्या माणसाने कपाळाला हात लावला. तर उत्साहाच्या भरात मला हे लक्षातच आलं नव्हतं. मग गांधीजी म्हणाले मग सत्याग्रह करायचा नाही, सहकार्यांची काळजी घे, संघटना उभी करणे, माणसं जोडणे आणि त्यांना बलिदानाला, त्यागाला प्रवृत्त सुद्धा करायचं असेल तर सर्व जनसमूहाला कशा पद्धतीने प्रवृत्त करायचं. आम्ही इतिहास शिकत असताना मला एक महान सर होते शिकवायला, डॉक्टर अरविंद देशपांडे. आपल्यामधून काही काळापूर्वी ते गेले. दुर्दैव आहे की त्यांनी फारसं लेखन नाही केलं, त्यामुळे त्यांच्याबरोबर त्यांची विद्वत्ता, व्यासंग, त्यांचं इतिहासाचा अन्वयार्थ लावण्याचं जे कौशल्य होतं ते त्यांच्याबरोबर गेलं. झापडं नसलेले आणि कुठल्या रंगांचे चष्मा न लावलेले आमच्या दृष्टीने देशपांडे सर हा इतिहासाचा समूर्त ज्ञानकोश होता. ते आर्क्टिक पासून अंटार्क्टिका पर्यंत, अलास्का पासून हवाई पर्यंत, अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज, इसवी सन पूर्व अज्ञात पासून ते आजच्या तारखेपर्यंत देशपांडे सरांना इतिहासातल्या कुठल्याही भागाविषयी कधी काही विचारा, ते पुस्तकात बघून सांगतो म्हणायचे नाही. ते तुला काय अक्कल आहे का नाही म्हणायचे नाही. मी शिकवत होता तेव्हा कुठे बसला होता, त्या दिवशी तू तासाला आला नाही, गेला असेल तिकडे प्रबोधिनीमध्ये लष्करच्या भाकऱ्या भाजायला, अशी पण माझी बिन पाण्याने करायचे नाही. किंवा विशेषतः माझ्या क्लासला ये असं पण म्हणायचे नाही. लगेच उत्तर. त्या देशपांडे सरांनी आम्हाला एकदा तास घेत असताना विचारलं, देशपांडे सरांनी लिहिलं नाही मी म्हणालो तसं, खूप गेलं त्यांच्यावर. महाराष्ट्रामधल्या विद्वानांनी खूप अभ्यासपूर्ण असूनही न लिहिणे ही काय महाराष्ट्राची जणू परंपरा आहे. त्यातले एक महान म्हणजे महामहोपाध्याय दत्तो वामन पोद्दार. आम्ही लहानपणच्या टार्गेटपणामध्ये म्हणायचो, पुढे इतिहासाचा अभ्यास सुरू केल्यावर दवा पोद्दार किती ग्रेट हे लक्षात आलं. महाराष्ट्र शासनाने त्यांना शिवचरित्र लिहायचं काम सांगितलं होतं, त्यांनी कधी लिहिलंच नाही शिवचरित्र. तर म्हणे एका पावसाळ्याच्या रात्री दवा पोद्दार एका जंगलामध्ये शिरले आणि वाट हरवली, सापडेना वाट. दिवसभर उपोषण घडलेलं, लांबून त्या पावसामध्ये सुद्धा एक दिवा टिमटिमता दिसत होता म्हणून त्या दिव्याचा रोध घेत गेले. खिडकीतून प्रकाश येत होता, पण एक छोटी झोपडी होती, तिला आतनं कडी होती.
म्हणून त्यांनी दार ठोठावलं. मुसळधार पाऊस पडतोय. आतून आवाज आला, कोण बोलतोय? हे म्हणाले, मी महामहोपाध्याय दत्त वामन पोद्दार बोलतोय. आतून आवाज आला, एवढ्या माणसांना जागा नाही. तर महामहोपाध्याय दत्त वामन पोद्दार काय किंवा आमचे देशपांडे सर काय, हे एक व्यक्ती म्हणजे एवढी माणसं आहेत. एवढ्या माणसांना जागा, एवढी माणसं आहेत. आम्हाला देशपांडे सरने एका तासाला विचारलं की गांधीजी आणि सशस्त्र आंदोलन यामध्ये मुख्य फरक काय? आम्ही आमचं नेहमीचं जे टेबल टेनिस आहे ते सशस्त्र म्हणजे हिंसेवर विश्वास, गांधीजी म्हणजे अहिंसा, पण मुख्य म्हणजे सशस्त्र क्रांतिकारकांना फ्रॉम डे वन उद्दिष्ट क्लिअर होतं, ते म्हणजे संपूर्ण स्वातंत्र्य. या उलट सनदशीर चळवळीमध्ये क्रमाक्रमाने संपूर्ण स्वातंत्र्याचा विचार पुढे येत गेला. देशपांडे सरांनी सगळं ऐकून घेतलं आणि मग म्हणाले, सगळ्यात महत्वाचा फरक काय आहे? सशस्त्र क्रांतिकारकांनी थोड्या माणसांकडून सर्व त्यागाची अपेक्षा केली, गांधीजींनी सर्व माणसांकडून थोड्या थोड्या त्यागाची अपेक्षा केली. देशभक्ती हे सतीचं वाण आहे का? ते सावरकरांच्यासाठी आहे सतीचं वाण. फासावर जाणं हे सतीचं वाण आहे. हातात बंदूक घेऊन ती SP चालवणं सतीचं वाण आहे. पण गांधीजी म्हणाले, मिठू चल तू देशभक्त, चरखा चालव तू देशभक्त, वंदे मातरम म्हण तू देशभक्त, ते जमत नसेल तर गोशाळा काढ तू देशभक्त. सामान्यातल्या सामान्य माणसाला कामाला प्रवृत्त केलं. रस्त्यावर लाखांच्या संख्येने सर्व जाती धर्म पंथांची माणसं आली, त्यामध्ये स्त्रिया सुद्धा आल्या. ब्रिटिशांच्या तुरुंगात जायची भीती ज्या दिवसातनं मनातनं जाते त्या दिवशी भारत स्वतंत्र झाला. पुढे राजकीय स्वातंत्र्य मिळायला काही काळ लागत असेल, पण स्वातंत्र्यानंतर आता या देशात गेली 56 वर्ष जी लोकशाही टिकली, त्या लोकशाहीचं किती दुःखद रूप मान्य करायचं झालं तरी मुळात ती टिकली, कारण तिची पायाभरणी लाखो जणांनी रस्त्यावर येऊन वंदे मातरम म्हणत, सत्याग्रह करत, मीठ उचलत, छाताडावर लाठ्या झेलल्या, पळूनही जायचं नाही आणि उलटा हातही उचलायचा नाही. हे धैर्यशाली कृत्य. पण गांधीजींनी व्याख्या सोप्या 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 केल्या. गांधीजींना एकदा विचारण्यात आलं की तुम्ही मार्क्स वाचलाय का? बेरकी म्हातारावर असा प्रश्न सावरकरांना एकदा विचारलेला होता. सावरकरनं विचारलेला प्रश्न होता, लेनिन वाचलाय का? सावरकर म्हणाले, लेनिनला विचारा, त्यांनी सावरकर वाचलाय का? भन्नाट उत्तर आहे. आत्मविश्वास आहे, रग आहे. मी मानतो हे विचार सुद्धा मूलगामी आहेत, ही रग आहे. पण हा गांधी बाबा, गांधीजींनी विचारलं मार्क्स वाचलाय का? गांधीजींचं मूळ वाक्य काय? शब्दशः सांगतोय. गांधीजींचं मूळ वाक्य आहे मार्क्स बद्दल, दिस मॅन seems to have learned the art of making simple things complex. ज्यांनी दास कॅपिटल, आजकाल कोणी वाचतं का नाही वाचतं मला शंका आहे, बहुधा सध्या कोणी वाचत नसेल. ज्यांना निद्रानाश असेल त्यावरचा रामबाण उपाय म्हणजे दास कॅपिटल वाचणं. पण दिस मॅन सीम्स टू हॅव लर्न द आर्ट ऑफ मेकिंग सिम्पल थिंग्स कॉम्प्लेक्स. हे कोण म्हणतोय? तर मुळात ज्या माणसापाशी सर्वात कॉम्प्लेक्स गोष्टी सोप्या करण्याचं कौशल्य होतं तो सांगतो. अवघडातल्या अवघड, पण मानवी जीवनात त्याचं कर्माच्या पातळीला सूत्र कसं सांगू हे सांगून समाजाला बरोबर घेत राजकारणही करायचं, समाजकारणही करायचं, कर्माला शिस्त आखून द्यायची, पण त्यामागचा विचार हरवू नाही द्यायचा, कर्मकांडी व्हायचं नाही. राजकारण गांधीजींनी केलंच किंवा गांधीजी तर राजकारणाला म्हणत असत, हे माझं मोक्ष साधन आहे. म्हणजे खरं म्हणाल तर ते बहुधा समर्थांच्याही एक पाऊल पुढे गेले. समर्थ पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण म्हणाले. गांधीजी म्हणाले मोक्ष मिळवण्याचं माझं साधन म्हणजे हे राजकारण आहे. मग गांधीजींनी पैसे गोळा केले का नाही केले? आंदोलन करायला पैसे लागतात का नाही? लागतात ना. वाटायला एक वरकरणी छोटा प्रसंग आहे. एक मुलगी गांधीजींकडे आली, छोटी मुलगी, सही द्या म्हटली. हा गांधीबाबा म्हणला की बाळ मी सही फुकट नाही देत, माझ्या सहीला 15 रुपये दे. त्यावेळेचे 15 रुपये. गांधीजी सहीला 15 रुपये घेत असत. पण गांधीजींचा वाईटातला वाईट शत्रू सुद्धा गांधीजींच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणार नाही. गांधीजींनी स्विस बँकेत अकाउंट उघडल्याचं तो म्हणणार नाही. गांधीजींनी त्यांच्या 4 मुलांच्या करता कुठेतरी फार्महाऊसेस खरेदी करून ठेवले म्हणणार नाही. का? कारण की स्वीकारला तो पैसा उघडपणाने स्वीकारला, त्याचे हिशोब ठेवले, त्याचं ऑडिट झालं. पुढे गांधीजी सांगतात की आफ्रिकेतल्या चळवळीविषयीचे सुद्धा आर्थिक व्यवहार
1927 नंतर सुद्धा म्हणाले की नाताळ इंडिया काँग्रेसच्या ऑफिसमध्ये जाऊन पहा, तुम्हाला सगळी बिलं, पावत्या आणि हिशोब सापडतील. स्वच्छ आणि पारदर्शक व्यवहार. मला आजही काही मित्र म्हणतात की अविनाश तू मूर्ख आणि बावळट आहेस, तुला राजकारणातली काही अक्कल नाही. ते राजकारण आहे गांधी विनोबांचं टिळकांचं राजकारण ते वेगळं होतं. आत्ताचं राजकारणाचं सगळं चित्र वेगळं आहे. का? कारण की राजकारणाची व्याख्या मॅशियावेलीने शिकवून ठेवलेली आर्ट ऑफ द पॉसिबल. पॉलिटिक्स इज द आर्ट ऑफ द पॉसिबल. मतभेद पॉलिटिक्स ऍज द आर्ट ऑफ द पॉसिबल या व्याख्येवर नाहीये. मतभेद आहे ओव्हर व्हॉट इज पॉसिबल. आर्ट ऑफ द पॉसिबल या व्याख्याने जायचं झालं तर हिंदवी स्वराज्य अशक्य होतं. आर्ट ऑफ द पॉसिबल या व्याख्याने जायचं झालं तर चातुर्वर्ण्य आणि अस्पृश्यतेचा निषेध करून समतापूर्ण समाज हे अशक्य आहे. व्हॉट इज पॉसिबल? पैसा गोळा करता येतो. गांधीजींनी तर भारतीय उद्योगपतींकडून पैसा गोळा केला. म्हणून ते उद्योगपतींच्या ताटाखालचं मांजर होते काय? पुन्हा आम्हाला प्रधान मास्तरांनी सांगितलेला किस्सा. बिर्ला, घनश्यामदास बिर्ला आणि सेठ जमनालाल बजाज इथे येरवड्यामध्ये गांधीजींना भेटायला यायचे होते. वेळ 6 वाजताची. 6 कमालीचे वक्तशीर हा गांधीजी. वेळ 6, 15 मिनिटं उशीर झाला. बिर्ला आणि बजाज यांना यायला 15 मिनिटं उशीर झाला. प्रधान मास्तर शेजारी होते. 6:15 बिर्ला आणि बजाज आले. प्रधान मास्तरांनी मला प्रसंग सांगताना म्हणले की मला वाटलं की हे एवढे बिर्ला आणि बजाज एवढे मोठे, ते काँग्रेसच्या चळवळीला पैसा देतात तर गांधीजी त्यांना भेटतील. तर गांधीजींनी बिर्ला आणि बजाज यांना सांगितलं की तुमची वेळ 6 ठरली होती, थोडे थांबा. का? कारण की माझी पुढची वेळ कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बरोबर ठरली. तुम्ही थांबा. उशीर आलात ना, तुम्ही थांबा. ना ताटाखालचं मांजर. या उलट स्वातंत्र्यानंतरच्या एका प्रार्थना सभेमध्ये उलट गांधीजी व्यासपीठावर होते, त्याच्यावर जमनालाल बजाज पण होते. एका पत्रकाराने गांधीजींना विचारलं की बापूजी स्वातंत्र्य तर मिळालं, आता यापुढे तुमची लढाई कोणाशी? ती आधी ब्रिटिशांची होती, यापुढे तुमची लढाई कोणाशी? तर गांधीजींनी असं वाकून बजाजांकडे बोट दाखवलं आणि म्हणाले की हे जर वेळेत शहाणे झाले नाहीत तर माझी पुढची लढाई यांच्याशी आहे. इतका काळाचा प्रवाह नीट समजतील असे उद्योगपती, त्यांना त्यांच्या ताटाखालचं मांजर न होणारे आणि वेळा पाळणारे वाटायला पुन्हा एक छोटाच किस्सा वाटेल, पण कसला अफलातून आहे पहा. अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाला गांधीजींना निमंत्रण होतं. मुख्य पाहुणे, त्यांच्या हस्ते पदवीदान आणि समोर कार्यक्रम पत्रिका ठेवलेली होती. आपल्या अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आज काय कार्यक्रम पत्रिका ठेवायची पद्धतच नाही, त्यामुळे कार्यक्रम वेळेनुसार आहे का नाही कळायला मार्गच नसतो. आमच्या देशातलं इंडियन स्टँडर्ड टाइम म्हणजे सभा 6ला सुरू करायची असेल तर वेळ 5:30 जाहीर करा. का? संयोजक म्हणतात की नाही लोक उशिरापर्यंत येत राहतात, त्यामुळे मला सांगतात तुम्ही काळजी करू नका, आपण सुरू 6लाच करू, पण जाहीर केली 5:30. समाज इतका समजूतदार आहे की समाजाला माहित असतं ज्या अर्थी वेळ 5:30 जाहीर केली आहे त्या अर्थी सभा 6ला चालू, म्हणून ते 6:30 पर्यंत येत राहतात. गांधीजी हे कमरेला घड्याळ खोचलेलं आहे, भयंकर कडक शिस्तीचा वेळेच्या वक्तशीर. समोर कार्यक्रम पत्रिका लिहिलेली होती. त्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये नुसतंच उपासना, प्रस्तावना, पदवीदान समारंभ, मुख्य भाषण, अध्यक्ष आशीर्वाद, समारोप असं नव्हतं लिहिलं. प्रत्येकासमोर वेळ लिहिली होती आणि त्याच्या गांधीजींसमोर मार्गदर्शनपर, आशीर्वादपर भाषण ही वेळ लिहिली होती 7:05 ते 7:30. पण कार्यक्रम थोडा लांबला. आधीचे वक्ते ते माईक समोर उभे राहिले की अंगात येतं, हे तर तुम्ही पाहताच ते लांबत गेले. आणि प्रत्यक्ष गांधीजी बोलायला उभे राहिले तेव्हा 7:26 झाली होती. गांधीजी उभे राहिले, म्हणाले आज ज्यांना पदवी मिळाली त्यांना सर्वांना शुभेच्छा. या विद्यापीठाला मी शुभेच्छा देतो. आणि मग कमरेच्या घड्याळाकडे बघितलं. म्हणाले संयोजकांनी इथे माझ्याकरता 7:30 पर्यंतची वेळ दिली, 7:30 वाजले, सर्वांना शुभेच्छा देऊन मी थांबतो म्हणून खाली बसले. गांधीजींनी त्या ठिकाणी भारताच्या शिक्षण पद्धतीवर अभ्यासपूर्ण असं 1 तासाचं भाषण जरी ठोकलं असतं तरी जो धडा या देशाला दिला नसता तो गांधीजींनी या 3 मिनिटात दिला. माझी वेळ संपली, मी खाली बसलो. छोट्या 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 वरकरणी वाटायला छोट्या गोष्टींच्या वरनं शिकवणारे मला असाच एक चित्त थरारक प्रसंग दुर्गाबाईंनी, दुर्गा भागवत यांनी सांगितला. त्या 42च्या आंदोलनात होत्या. आझाद मैदान, मुंबईचं आझाद मैदानावर तर देश पेटून उठलेला एक उत्कट
समर्पणाची भावना देशामध्ये तयार झालेली. दुर्गाबाई म्हणाल्या आझाद मैदानावरच्या सत्याग्रहात त्या सहभागी होत्या. 42च्या आंदोलनात सुद्धा आझाद मैदानाच्या सत्याग्रहात सत्याग्रहींपेक्षा पोलिसांची संख्या जास्त होती. आणि दुर्गाबाई तिथे होत्या. कोणीतरी एक जो कार्यकर्ता असेल तो उत्कटपणे भाषण देत होता, बापूजी तुरुंगात आहे. ते लिनलित गोनी तुरुंगात टाकलंच होतं 8 ऑगस्टच्या रात्रीत, सगळ्यांची धरपकड आणि तुरुंगात टाकलेलंच होतं. मग आंदोलन निर्नायकी दिशाहीन झालं. पण ज्याला जसं वाटलं त्यांनी तसं आंदोलन चालू ठेवलं. हा जो होता त्यांनी उत्कट भाषण करून बापूजी की पुकार करेंगे या मरेंगे ही घोषणा, आता चले जाव, त्यामुळे तुमच्यापाशी जे आहे त्या सर्वस्वानी उतरा. तर तिथे एक नवविवाहित स्त्री होती. म्हणजे ती तिच्या विवाहाच्या मंडपातून बहुधा मिरवणुकीतून किंवा घरी जाता जाता आणि आझाद मैदानावर सभा चालू आहे म्हणून ती आली. तरुण स्त्री, अजून तिच्या अंगावर सोन्याचे दागिने होते लग्नातले. तिने सभा ऐकली, अंगावरचे दागिने काढले, रुमालामध्ये बांधून शेजारी एक खादीधारी काँग्रेसचा कार्यकर्ता उभा होता, त्याच्या हातात दिली की ही माझी स्वातंत्र्य चळवळीला देणगी. त्या कार्यकर्त्यालाही ट्रेनिंग होतं की पावतीशिवाय माल घ्यायचा नाही. त्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की माई असं देऊ नका. टिळक भवन म्हणजे मुंबईतलं काँग्रेसचं ऑफिस त्यावेळी होतं, आत्ताचंही. कोणत्या काँग्रेसचं हे मला विचारू नका. पण टिळक भवन, तर हा कार्यकर्ता म्हणाला की माई असं आम्हाला परवानगी नाही असं घ्यायला. तुम्ही टिळक भवनवर या, पावती घ्या, मगच दागिने द्या. या बाई म्हणाल्या की बाबा हा जो तुझ्या अंगावर खादीचा वेश आहे, एवढी पावती मला बास आहे, हे घे सोन्याचे दागिने. मी दुर्गाबाईंकडनं खरोखरच हा प्रसंग प्रथम ऐकला तेव्हा माझ्या अंगावर सरसरून काटा आलेला होता की चारित्र्य कशाला म्हणायचं सार्वजनिक जीवनातलं. आणि जनमानसामध्ये सुद्धा इतका उत्तुंग विश्वास तयार केलेला होता की एक साधा कार्यकर्ता त्याला कधी पाहिला नाही, काळा का गोरा माहित नाही, पण अंगावरचे सोन्याचे दागिने काढून उत्कटते पाहिजे आणि खात्रीही की तो त्याचं गैरव्यवस्थापन करणार नाही. जनतेच्या या विश्वासाला गेल्या 55-56 वर्षातल्या बहुसंख्य राज्यकर्त्यांनी तोंडाला काळं फासलं की तुमची माझी जास्त मोठी ट्रॅजेडी आहे. पण हे वैभव, हा आत्मविश्वास गांधीजींनी समाजाला दिला होता. आश्रमामध्ये कॉफीला बंदी असेल, आश्रमामध्ये कॉफीला बंदी, दूध. देशबंधूंनो विचार करा, चहा कॉफीपेक्षा हे मीटर जुळत नाहीये. दूध बरं ते रसाच्या गुऱ्हाळात असतं. देशबंधूंनो विचार करा, चहापेक्षा रस बरा. चहा कॉफीला गांधीजींचा विरोधच होता. चहा कॉफीला त्यामुळे परवानगी नाही. चक्रवर्ती राजगोपालाचारी यांना दर तासाला एक कॉफी लागायची. दक्षिण भारत, मद्रास, चेन्नईची कॉफी ज्याला आता बसल्या जागी आठवली तरी या थंडीमध्ये तुम्हाला अशी सुरसुरी आहे. असं गरम फेसाळता कॉफीचा कप ते असं धार करून वाढतं. ते बघायलाही छान वाटतं. आपल्या मराठी मेंदूला लक्षात येत नाही की निम्मा कप फेसाने भरतो. हे व्यवसायाचं कौशल्य आहे. पण ती चेन्नई मद्रास कॉफी, राजाजींना कॉफी लागायची. दिवसभर आश्रमात बैठक झाली, राजाजींना कॉफीचं इतकं व्यसन होतं की त्यांच्या डोकाचं गरगरायला लागलं. रात्र पडली आणि अस्वस्थ राजाजी त्यांची जी झोपडी होती तिच्या दारात असे बसलेले. तर त्या अंधारात काय पाहतायत तर पंचा गुंडाळलेला गांधी बाबा हातामध्ये कॉफीचा कप घेऊन होता. राजाजींना कॉफी दिली. कर्मकांड, कर्माचा अर्थ समजणे, त्याची फार चौकट न करणे. आश्रमामध्ये एकदा जेवण चालू होतं. तो खरा ती खरी समता, सगळे मांडी घालून बसलेले. कस्तुरबा वाढत होत्या तूप. गांधीजींच्या समोर त्यांचा एक मुलगा रामदास, त्याचं नाव, तो बसलेला होता. तर बा वाढत वाढत आल्या. नियम हा की प्रत्येकाला 1 चमचा तूप वाढायचा. शेवटी ही आई, तिचं मातेचं अंतःकरण कळवळलं, कोणाचं लक्ष नाही असं पाहून तिने रामदासच्या पानात 2 चमचे तूप वाढलं. ह्या म्हाताऱ्याचं लक्ष होतं. त्यांनी भर त्या पंक्तीतच कस्तुरबांना धरला की त्याला 2 चमचे तूप का वाढलं. तो लहान रामदास बिचारा चिडला. त्यांनी ताट सरकवून दिलं. ते कसं ते तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. आणि म्हणलं जा, मला जेवायचंच नाही. टन 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 करते का झोपडीमध्ये दार बंद करून जाऊन बसला. गांधीजी पण म्हणाले आता त्याला जेवण द्यायचं नाही. रात्र पडली, उशीर झाला. आश्रमामध्ये सामसूम बाना वाटलं की आता माझं पोरग दिवसभर जेवलेलं नाहीये, म्हणून त्यांनी पदरा आड लपून थोडस असं काहीतरी भात बीत असे का पत्रावळीमध्ये लपून त्या रामदासच्या झोपडीकडे निघाल्या. हा जागाच म्हातारा. त्यांनी पकडला बाना. कुठे चाललीस? बा म्हणाले अहो ते तो दिवसभर जेवलेला खाल्लेला काही नाही. गांधीजी म्हणाले
की तू प्रेमाच्या खोट्या समजुतीपायी त्याला आत्ता जेवण द्यायला जाशील, पण त्याला तू दुबळा करशील. मी जेवणार नाही असा त्याने एकदा निश्चय केलेला आहे. खरं प्रेम म्हणजे आता त्याला त्याचा निश्चय पाळायला मदत कर. आत्ता तूर्त भात त्याला देऊ नकोस. बा गेल्या परत वरकरणी वाटायला किती साध्या 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 छोट्या छोट्या गोष्टी असतात. भारतात क्रिप्स यायचं ठरलं, स्टॅफर्ड क्रिप्स. ते रोझवेल्टच्या दबावाने, ते माझं सांगून झालेलं आहे तुम्हाला. क्रिप्स हा लेबर पार्टीचा एक खूप वरिष्ठ नेता होता. इतका वरिष्ठ होता की तो ब्रिटनचा पुढचा पंतप्रधान होईल असं एक संकेत होता, असं अपेक्षित होतं. क्रिप्सच्याही मनात हे स्पष्ट होतं की भारतातली क्रिप्सची शिष्टाई ही जर यशस्वी झाली तर जणू जाताना पंतप्रधानकीची वस्त्र ऑर्डर घेऊनच जायचंय की त्याच्यावर नंतर फक्त राजा किंवा राणीने सही करायचे. तो क्रिप्स भारतात आला. त्यावेळेला थंडीचेही दिवस. हा ब्रिटिश जेंटलमन लेबर पार्टीचा असला म्हणून काय झालं, त्यामुळे क्रिप्स नखशिखांत कपड्यांनी मढलेला होता. ते पण वुलनचे. सूट, थ्री पीस, कोट, त्याच्यावर ओव्हरकोट, वुलनचे ग्लव्स, कानटोपी, असं सगळं. आणि गांधी बाबा गेला त्याला रिसिव्ह करायला पालम विमानतळावर. पंचा, ह्याला काय थंडी बिंडी काय नाही, पंचा गुंडाळून पालम विमानतळावर गेले. तर क्रिप्स विमानातनं खाली उतरला. प्रोटोकॉल नुसार पहिले शेक हँड किंवा नमस्कार करणारे, त्यामुळे रांगेत गांधीजी उभे क्रिप्सच्या स्वागतासाठी. राजकारण्यांना माहिती असतं की हे क्षण मोलाचे असतात, कारण जागतिक मीडिया ते पाहत असतो, फोटो घ्यायला टिपलेला असतो. अशा ठिकाणी काय वाक्य बोललं जात आहे ते रिपोर्ट होणार आहे उद्या, हे सगळ्यांना माहिती असतं. त्यामुळे क्रिप्स उतरला. गांधीजींनी शेक हँड केलं. क्रिप्सनी गांधीजींना शनिवार नारायण सदाशिव सुद्धा लाजेल इतका कुत्सित लुक दिला, पायापासून डोक्यापर्यंत. आणि क्रिप्स म्हणाला, तुमच्या देशामध्ये घालायला पुरेसे कपडे दिसत नाहीये. गांधीजींनी शेक हँड केलेला तसाच ठेवला. चेहऱ्यावरचं स्मितहास्य तसंच ठेवलं. आणि गांधीजी म्हणाले, माझ्या देशवासियांच्या वाटचे कपडे तुमच्या राणीने घातलेत, त्यामुळे माझ्या लोकांकडे घाला. सविनय कायदेभंगाच्या चळवळीनंतर दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या वेळेला ब्रिटनमध्ये गेले. त्यांनी ब्रिटिश सरकारचा पाहुणचार घ्यायला नाही म्हटलं आणि म्हणले, हे जे मिलचे कामगार आहेत त्यांच्या वस्त्यांमध्ये मी राहीन. त्यांच्या मिल्स ह्या गांधीजींच्या म्हणजे भारताच्या स्वदेशीच्या चळवळीमुळे बंद पडायला आल्या होत्या. तिथली गरिबी. तरीही त्या कामगारांनी, त्यांच्या सगळी पत्नी, बायका, मुलांनी गांधीजींचं उत्तुंग स्वागत केलं. आणि उलट त्यांनी सांगितलं की आता आम्हाला आमच्या पोटावर टाच येत असली तरी तुम्ही जे कार्य करताय ते आम्हाला समजतं, आम्ही तुमच्या विरुद्ध नाही. या काळात गांधीजींचे संयुक्त अधिवेशनाला भाषण योजलं होतं. हाऊस ऑफ लॉर्ड्स आणि हाऊस ऑफ कॉमन एकत्र. हा प्रसंग एक अमेरिकन पत्रकार, त्याचं नाव विल्यम शिररनी सविनय कायदेभंगाची चळवळी पाहिली बरं का. वर्षानुवर्ष आधी इतिहास शिकवताना, नंतर गृहपाठ तपासण्याचं जे पुण्यकृत्य काही वेळा करावं लागतं ते करताना माझी लय मजा आलेली. मी अनेकदा हे वाचलेलं आहे. 1930 मध्ये गांधीजींनी विनयभंगाची चळवळ केली. ती करून गांधीजी ब्रिटनमध्ये पोहोचले. संयुक्त अधिवेशनाच्या बरोबर गांधीजींचं भाषण होतं. हाऊस ऑफ लॉर्ड्स, हाऊस ऑफ कॉमन. अजूनही तुम्हाला आठवण करून देतो की 1932 मधलं ब्रिटिश पार्लमेंट हे अजूनही जगाची सुपर पॉवर आहे. त्याचं सर्वोच्च हाऊस ते एकत्र. आणि हा पंचातला गांधी बाबा त्यांच्याशी बोलतोय. चर्चिलला भयंकर राग यायचा बरं का. चर्चिल हा थरो ब्रिटिश जेंटलमन, ते सूट बूट कोट वगैरे सगळे पाहिजे. चर्चिलला प्रचंड राग यायचा. त्यामुळे चर्चिलनी गांधीजींचं वर्णन दॅट हाफ नेकेड फकीर असं करून ठेवलं. ती बनली गांधीजींची पदवी. संयुक्त अधिवेशनाशी बोलताना गांधीजींचं भाषण चालू होतं. 6 वाजले. ह्या बाबांनी घड्याळाकडे असं पाहिलं. 6 वाजले. संयुक्त अधिवेशनाला ते म्हणाले की माझी प्रार्थनेची वेळ झाली, तुम्ही सगळे असेच बसा, मी बाहेर कॉरिडॉर मध्ये जाऊन माझी प्रार्थना करून येतो, तोपर्यंत थांबा. गांधीजींनी भाषण अर्ध्यावर सोडलं. दोन्ही सभागृह, जगाचं सर्वात बलाढ्य साम्राज्याची दोन्ही सभागृह होती तिथे बसली. गांधी बाबा बाहेर आले, पटकूर टाकलं. ते जे काही ओम तत्सत श्री नारायण तू, ही विनोबांची प्रार्थना आहे. ईश्वराच्या सर्व रूपांचं एकत्व सांगणारी अशी विनोबांची प्रार्थना आहे. ती करून 5 मिनिटांनी गांधीजी आत गेले. ज्यांच्या साम्राज्यावरून सूर्य मावळत नव्हता ते सगळे चिडीचिप्प शांत बसून राहिलेले होते. कार्याची पद्धत, खरं म्हणजे कार्याची पद्धत
ही संपूर्णपणे भारताच्या अध्यात्म विचारावर आधारित. प्रार्थना, ध्यानधारणा, सत्संग हा घेत गांधीजी पुढे जात आहेत. आपल्याला शिकवलं जातं की गांधीजींनी भगतसिंगच्या सुटकेकरता मागणी केली नाही. अजिबात खरं नाही. 5 मार्च 1931 ला गांधी अरविंद करार झाला. तो होताना सुद्धा गांधीजी सातत्याने आग्रह धरतायत की भगतसिंगला सोडा. तो ब्रिटिश सत्ता ऐकत नव्हती म्हणून गांधीजी गांधी अरविंद करारावर सही करणं लांबवत होते. कराराचा ड्राफ्ट झाला, प्राथमिक सह्या झाल्या, तो कन्फर्म फायनली व्हायचा होता 24 मार्चला. म्हणून 23 मार्चच्या रात्री घाई गडबडीमध्ये तुरुंगातून भगतसिंगला बाहेर काढून फासावर लटकवण्यात आलं. भगतसिंग सुखदेव राजगुरू. एका बाजूला गांधीजी जरूर म्हणाले की भगतसिंग आणि सशस्त्र क्रांतिकारक हे वाट चुकलेले देशभक्त आहेत, पण गांधीजींनी भगतसिंगला वाचवायचाही प्रयत्न केलेलाच आहे. विल्यम शिररनी हा जॉईंट पार्लमेंटच्या जे संभाषण आहे गांधीजींचं त्याचा वृत्तांत लिहून ठेवलेला आहे. गांधी द मॅन अँड द महात्मा असं पुस्तकाचं नाव. त्याच्यामध्ये तो काय म्हणतो, गांधीजी काय बोलले त्यावेळेला. गांधीजींनी सांगितलं हा देश आमचा आहे, तुम्ही सोडा इथून, लिव्ह इंडिया टू गॉड ऑर अनार्की, पण आम्ही आमचं पाहू. आमच्यातली जी काही विषमता फाटाफूट ह्याचा तुम्ही फायदा घ्यायचा प्रयत्न करू नका, ते सगळं आम्ही ठरवू. हे सांगताना गांधीजी सांगतायत की जर तुम्ही वेळेत भारतीयांच्या हातात अधिकार सोपवले नाहीत तर भारतात रक्तपात होईल. मलाही तो रक्तपात सांभाळता येणार नाही, पण आम्ही आमचं स्वातंत्र्य मिळवूच मिळवू. हे सांगणारे गांधी बाबा पुढे 42 ची चळवळ, ती खरं म्हणजे काँग्रेसला करायची नव्हती. सरदार पटेलांनी मांडून ठेवलंय की ते 42 आधी ठराव झाला जुलैमध्ये, नंतर मुंबईला भरलेलं अधिवेशन. हे व्यासपीठावर बसलेले गांधीजी, सरदार पटेलांनी लिहिलंय की आम्हाला 42 ची चळवळ सुरू करायची इच्छा नव्हती. गांधीजींनी व्यासपीठावर जाहीर केलं की मी तर ही चळवळ सुरू करायचा आदेश लोकांना देणार आहे, मी करेंगे या मरेंगे हे सांगणार आहे, तुम्ही बरोबर यायचं का नाही ते ठरवा. व्यासपीठावर सगळे, नेहरू, पटेल, मौलाना आझाद, सरद गांधी सगळे बसलेले होते. इच्छा नसताना त्यांना मान्यता द्यावी लागली, कारण सरदार पटेलांनी सांगून ठेवलंय की आम्हाला माहिती होतं की जर गांधीबाबांनी देशाला सांगितलं तर देश त्यांच्या मागे जाणार आहे, आमच्या मागे नाही. आमची फरफट झाली असती, आमचं नेतृत्व लोकांनी झुगारून दिलं असतं. म्हणून आम्हाला 42च्या चळवळीमध्ये भाग घ्यावा लागला. का? कारण गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन आणि गांधीजींच्या सांगण्यानुसार देशभर वेगवेगळ्या प्रकारची विधायक कामं करणारे जे कार्यकर्ते होते त्यांची संख्या किती होती 42 मध्ये? ती होती 87,000. 87,000 कार्यकर्ते, संस्था वेगवेगळ्या या गावागावांच्या मध्ये या संस्था स्थापन करून गांधीजींच्या आदेशाची, संदेशाची वाट पाहत थांबलेले होते. गांधीजींनी 42चा आदेश दिला, तुरुंगात पडले. 42च्या चळवळीचं विश्लेषण आणि स्वातंत्र्याच्या चळवळीचं विश्लेषण हा तर वेगळा भाग आणखी राहीलच राहील. वैयक्तिक आयुष्यातली सुखदुःख सुटली का हो म्हणून गांधीजींना? आधीच्या सर्व महापुरुषांच्या सारखी आणि तुमच्या माझ्यातल्या कोणाही सारखंच सत्य आहे की ती अजिबात सुटली नाही. विसंगती सुटल्या नाही, दुःख सुटली नाही. जे गांधीजी भगतसिंगला वाट चुकलेला देशभक्त म्हणत होते ते श्रद्धानंदांचा ज्यांनी खून केला, चर्चेची वेळ मागितली आणि चर्चेला जाऊन सुऱ्याने भोसकून श्रद्धानंदांचा खून केला, त्या अब्दुल रशीदला मात्र गांधीजी म्हणत होते हा माझा भाऊ आहे. हे कसं बसत होतं? अहिंसेच्या संकल्पनेमध्ये हे कसं बसत होतं? फाळणी टाळण्याकरता गांधीजींनी तडजोडी केल्या अशी एक समजूत आहे, ही इतिहासाला धरून नाही. खरं म्हणजे एका बाजूला गांधीजींचा स्वतःचा एक मुलगा निघाला, हा इतका वाया गेला. त्यांनी मध्ये एकदा धर्मांतरही केलं, तो मुस्लिम झाला आणि पुन्हा हिंदू झाला. ते वडिलांना खिजवायलाच तो मुस्लिम झाला होता, पण तो वाम मार्गाला लागला, त्याचे बिझनेस फसले, तो कलकत्त्यामध्ये वेश्यावस्तींच्या मध्ये जाऊ लागला. गांधीजींच्या एका मुलाला गुप्त रोग झाला, तो सगळा मिळून हा मुलगा खंगून सुद्धा तो मेला. गांधीजींनी जाहीर घोषणा केली की माझा याच्याशी काही संबंध नाही, लीगल कायदेशीर जाहीर केलं. ज्या गांधीजींच्याकडे बघून त्यावेळी आणि आजही करोडो माणसं आपलं आयुष्य घडवत असतील, त्यांच्या स्वतःच्या मुलाची ही गोष्ट आहे. फाळणी, रक्तपात, भारतातले हिंदू मुस्लिम संबंध आणि गांधीजींची हत्या
हे या एका महान कहाणीला लागत गेलेला डाग आहे. गांधीजींचा फाळणीला विरोध होता. फाळणीबद्दल गांधीजी म्हणाले होते, ओव्हर माय डेड बॉडी. गांधीजींना बाजूला टाकून नेहरू पटेल यांना हाताशी धरून माउंटबॅटननी काँग्रेस वर्किंग कमिटीकडून फाळणीचा ठराव संमत करवून घेतला. तो गांधीजींना मागाहून कळला आणि तरीही माझ्या मनात प्रश्न उठतोच की ओव्हर माय डेड बॉडी म्हणणाऱ्या गांधीजींनी का नाही त्यावेळी उपोषण केलं? जर पुणे कराराच्या वेळी केलं, जर इतर अनेक विषयांच्यावर केलं तर नाही चालणार असं का नाही म्हणाले? ते वृद्ध झाले, थकले, एकटे पडले, निराश झाले. येरवड्याच्या तुरुंगात असतानाच गांधीजींचा मानसपुत्र, गांधीजींचं अल्टर इगो, वेगळं रूप म्हणजे त्यांचा सचिव महादेवबाई देसाई देवाघरी गेले. येरवड्याच्या तुरुंगातच बा देवाघरी गेल्या. काँग्रेसचा कायदेशीर राजीनामा गांधीजींनी 1934 सालीच दिलेला होता आणि आपण एकटे पडत चाललो. लोक आपलं ऐकत नाहीयेत, नेहरू पटेल सुद्धा आपलं ऐकत नाहीयेत, हे गांधीजी वारंवार त्यानंतर अनुभवत होते. आपल्याला पूर्णपणे बाजूला टाकून ब्रिटिश सत्तेनी काँग्रेसच्याच नेत्यांना हाताशी धरून फाळणीचा ठराव संमत करवून घेतला. कारण त्यांची वय झाली होती. त्यांना याची देई याची डोळा स्वातंत्र्य हवं होतं. त्या स्वातंत्र्याकरता आपली नोंद झालेली हवी होती आणि मुख्य म्हणजे जे सत्तेचं दान पदरात पडणार आहे ते त्यांना हवं होतं. आणि तरीही प्रश्न उठतोच. आणि मला असं वाटत नाही की यातून गांधीजींची सुटका होऊ शकेल की फाळणीच्या जबाबदारी, फाळणीमधून ते मान्य नसेल. फाळणी होताना गांधीजी होते नौखाली, दंगली थांबवत होते. गांधीजी जाणीवपूर्वक मुस्लिम बहुसंख्याक भागात जात होते, तरीही तिथल्या दंगली थांबवत होत्या. पण गांधीजींच्या बद्दलचा हा राग, माउंटबॅटननी त्यांचं वर्णन वन मॅन बटालियन केलं आणि नथुराम गोडसेच्या मनामध्ये गांधीजींच्या बद्दल राग, त्यांनी जाऊन मारलं. हे सुस्पष्टपणे म्हणणं आवश्यकच आहे की गांधीजींची हत्या हा भारताच्या इतिहासावरचा कलंक आहे. कुठल्याच हत्येचं कधीच समर्थन होऊ शकत नाही, कितीही उदात्तीकरण करायचं असू द्या. गांधीजी हे याच भारतीय संस्कृतीचं एक सर्वश्रेष्ठ फळ, त्या भारतीय आणि हिंदुत्वाच्या नावाने सांगणाऱ्याने जाऊन त्यांना गोळ्या घातल्या, हा भारताचाही कलंक आहे, हिंदू इतिहासावरचा सुद्धा कलंक आहे. विचार न पटणाऱ्याला गोळ्या घालून मारणे ही हिंदू परंपरा नाही. आणि त्यांनी जाऊन सर्वश्रेष्ठ जे फळ होतं, माझं ठाम म्हणणं आहे की हिंमतच होती आणि गोळ्याच घालायला हव्या होत्या तर त्या मोहम्मद अली जिनावालाच घालायला हव्या होत्या. जी बंदूक जिनांवर चालायला हवी होती ती चालली जिनांच्या ऐवजी गांधीजींच्यावर. इतिहासाची वस्तुस्थिती ही आहे की त्यांनी हिंदुत्वाच्या चळवळीचा सुद्धा घात झाला, सावरकरांचा सुद्धा घात झाला. सतत परमनंट काळा डाग जो उमटलेला आहे तो तर राहिलाच राहिला. गांधीजींच्या हत्येचं उदात्तीकरण करता येणं शक्य नाही. भविष्य काळाकडे बघताना गांधीजींच्या विचारांचा आढावा घेताना आजही खूप सांगता येणं शक्य आहे की हे विचार आजही लागू कसे आहेत की स्वातंत्र्य हे साध्य नाहीये, शेवटचं नाही, स्वातंत्र्य हे साधन आहे. पर्यावरणाचा प्रश्न, प्रदूषणाचा प्रश्न, प्रत्येक हाताला काम द्या हा जो नियोजनामध्ये गांधीजींनी आग्रह सांगितला तो प्रश्न, मला वेळेच्या अभावी शेवटाच्या काही मिनिटांकडे येताना त्यामुळे आवर्त घेणंही आवश्यक आहे. म्हणून जर वेळ कमी असता तर जे एकच भाग मी तुम्हाला सांगितला असता तो सांगून शेवटाकडे येतो. त्याचं नाव आहे तालिस्मान. गांधीजींनी स्वतंत्र भारताच्या राज्यकर्ते, विचारवंत, नेते ह्या सगळ्यांना एक तालिस्मान म्हणजे रामबाण उपाय, गांधीजी म्हणाले मी तुम्हाला रामबाण उपाय सांगतो. वर्षानुवर्ष एक कार्यकर्ता म्हणून काम करताना माझं या वाक्यातल्या पहिल्या 4 ओळींकडे जास्ती लक्ष जायचं. आता एक 2-3 वर्ष झाली की नंतरच्या ओळींकडे अधिक लक्ष गेलं. पहिल्या 4 ओळी काय आहेत? गांधीजी म्हणतायत की आता देशात काय करायचं, कसं ठरवाल की योग्य काय, अयोग्य काय, चांगलं काय, वाईट काय. गांधीजी म्हणाले की समाजाच्या शिडीवरचा शेवटचा माणूस तुमच्या डोळ्यासमोर आहे. जे करायला निघालात त्यामुळे त्या माणसाच्या जीवनाचा स्तर वाढणार आहे, त्या माणसाचं समाजातलं स्थान सुधारणार आहे. असं असेल तर ती गोष्ट चांगली, तर ते पुण्य. तसं नसेल तर ती गोष्ट वाईट, ते पाप. हा पूर्वार्ध आहे. पण नुसत्या या गोष्टीचं चिंतन केलं तरी लक्षात येईल की संपूर्ण देशाचं नियोजन, कामकाजाची पद्धत याचं किती विलक्षण दिशादर्शक सूत्र आहे. पण माझं आता काही वर्ष झाली उरलेल्या भागाकडे लक्ष गेलं
आणि मला वाटलं केवढा अफाट अफलातून अर्थ त्याच्यामध्ये भरलेला आहे. या तालिस्मान रामबाण उपाय याच परिच्छेदातले पुढच्या ओळी आहेत की सर्व राज्यकर्ते, नेते, कार्यकर्ते, विचारवंत यांनी कशी पावलं उचलली पाहिजेत. गांधीजींचं वाक्य आहे, सामान्यातल्या सामान्य माणसाचं स्वतःच्या जीवनावर स्वतः नियंत्रण वाढेल अशी पावलं उचलली पाहिजे. या एका वाक्यावर आजची उरलेली रात्रभर चिंतन केलं तरी पहाटेपर्यंत नवे नवे अर्थ येत जातील. एका माणसाच्या जीवनावर दुसऱ्या माणसाला अधिकार दिले की मगरुरी आलीच म्हणून समजा. पॉवर करप्ट्स अँड ऍब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ऍब्सोल्युटली. पण इथून पुढची समाजाची जी दिशा पावलं वाटचाल करायची ती म्हणजे व्यक्तीचं स्वतःच्या जीवनावरचं स्वतःचं नियंत्रण वाढेल. कार्ल मार्क्स कालबाह्य ठरला. मार्क्सनी विदरिंग अवे ऑफ द स्टेट की राज्य शासन बिखरून जाईल आणि समाज स्वतःचं नियंत्रण स्वतः करेल असं स्वप्न पाहिलं. त्या मार्क्सचं नाव घेऊन ज्या राज्य व्यवस्था अस्तित्वात आल्या त्या आधीच्या पेक्षा जास्ती माणसाला गुलामीत टाकणाऱ्या ठरल्या. खरं म्हणजे विदरिंग अवे ऑफ द स्टेट हे भारतीय संस्कृतीचं मूळ स्वप्न आहे. महाभारतातला व्यासमुनींचा एक श्लोक आहे. श्लोक काय? तो गांधीजींच्या विचारांचं सर्वात उत्तम प्रतिनिधित्व करतो. श्लोक आहे, न राज्यम नैव राजासी न दंड्यो न च दांडिका धर्मे नैव ही प्रजा रक्षति स्म परस्परम. एका चांगल्या उत्क्रांत समाजाकडे वाटचाल करायची असेल तर तो समाज कसा पाहिजे? तर जिथे राजा नाही, जिथे कायदा न दंड्यो न च दांडिका, दंड कायदा आणि तो कायदा अंमलात आणणारे नाही. धर्मे नैव ही प्रजा, तो धर्म म्हणजे कोणता? तो रिच्युअल या अर्थाने नाही, कर्मकांड या अर्थाने नाही आहे. मानवी समाजाची परस्परांचं प्रेम आणि विश्वासावर आधारित नातं. गांधीजी आजही रिलेव्हंट आहेत. ते असण्याच्या काळामध्ये चार्ली चॅप्लिन, आईन्स्टाईन, आर्च बिशप ऑफ कॅन्टरबरी, फ्रँकलिन डी रूझवेल्ट या सगळ्यांना तर ते आकर्षक वाटलेच वाटले. पण त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा अमेरिकेमध्ये जर ब्लॅक्सची सामाजिक न्यायासाठी लढाई असेल तर मार्टिन ल्युथर किंगला गांधीजी मार्गदर्शक वाटतात. पोलंडमध्ये साम्यवादाच्या टाचेखालून मुक्ततेचा संग्राम करायचा असेल तर लेक वॉलेसाला गांधीजी गुरु वाटतात. तियानानमेन चौकामध्ये आंदोलन करणारे जे चीनी विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा हातामध्ये तो शांततेचा म्हणून पांढरं निशाण फडकवून आंदोलन करत असताना गांधीजी गुरु वाटतात. फिलिपिन्स मधला हुकुमशहा फर्डिनांड मार्कोस ह्याच्या विरुद्ध आंदोलन करायचं असेल तर श्री व सौ अकिनो, त्यातले श्री गेले आता सौ अकिनो आहेत, यांना मार्कोसच्या हुकुमशाही विरुद्ध लढायचं असेल तर मार्गदर्शक वाटतो गांधीजी. इटलीमधले ढ ठरलेले, टाकाऊ ठरलेले विद्यार्थी ज्यांनी शिक्षण पद्धती सोडली आणि आम्हाला कसं शिक्षण हवंय असं एक काव्यमय वाटावं असं पत्र त्यांनी आपल्या टीचर आंटीला लिहिलं. प्रियबाई असं पुलंनी त्याचं मराठीमध्ये भाषांतर केलेलं आहे. हे विद्यार्थी आम्हाला कशी शिक्षण पद्धती पाहिजे यामध्ये सांगतात, आम्हाला गांधीजींच्या सारखी शिक्षण पद्धती पाहिजे. म्हणजे भारतात गांधीजींना जी अपेक्षित होती तशी शिक्षण पद्धती पाहिजे. पण गांधी महात्म्य मध्यरात्रीपर्यंत सांगत थांबलो तरी वेळ नाही पुरणार. बाबा आमटेंच्या काही ओळींकडे वेळ थोडासा झाला असला तरी शेवटचं अधिक लक्ष देऊन या मुक्त छंदातल्या या एका कवितेमध्ये सगळे गांधीजी आले. गांधीजींचं इतकं अप्रतिम विश्लेषण दुसरीकडे कुठेही मला सापडलेलं नाही. बाबा आमटे खरं म्हणजे ज्यांना स्वतःलाही नोबेल प्राइज मिळालं हो, ज्यांना स्वतःलाही भारतरत्न मिळालं हो, पण बाबांचा अपराध आहे की ते भारतीय आहेत आणि मदर तेरेसा नाही. गांधी एक युगाचा चेहरा. गांधी एक युगाचा चेहरा ज्याच्या नजरेला तो वावरत असलेल्या शतकाची हिंस्त्र स्वप्न कैद करू शकली नाहीत. इतिहासाच्या दर्पणात ज्याच्या समर्पणाचीच प्रतिमा भावी पिढ्यांना दिसेल असा. गांधी एक हिमनग ध्रुवभूमीवरल्या शीतवृत्तांवरून उष्णवृत्तांच्या रोखानं निघालेला, ज्याचे प्रचंड प्राचीन 7 अष्टमांश पाण्याखाली आणि जो एका ठेंगण्याच्या उंचवट्या इतका वर क्षितिजाडून त्यानं प्रथम डोकं वर काढलं
तेव्हा अफाट समुद्रात वाट चुकल्यासारखा बावळट वाटण्या इतपत साधं सरळ त्याचं ध्यान होतं. तेव्हा त्याच्याकडे पाहून जग हसलं. पण त्याच तुच्छतेनं साऱ्या समुद्रावर सत्ता गाजवणाऱ्या जहाजांचा काफिला जेव्हा त्याच्यावर चाल करून गेला, तेव्हा जगानं पाहिलं की त्याच्या चेहऱ्यावरचं बालिश हास्य अजूनही कायम आहे, पण त्या लढाऊ जहाजांना मात्र कायमची जलसमाधी मिळाली. देश त्याच्या समोर कोऱ्या चित्रफलकासारखा होता. त्या रित्या चौकटीनं त्याला बेचैन केलं होतं, आव्हान नव्हतं. कुंचला घेतलेला त्याचा हात प्रारंभी काहीसा थरथरत होता. तो पेलण्याचा विश्वास अजून आला नव्हता. तो टेकवण्याचं साहस अजून होत नव्हतं, म्हणून रंगात बुडवून त्यानं प्रथम काही फटकारे दुसरीकडे ओढले. अखेर रंगांची एक संगती त्याला साधली. त्या दारिद्र्याचा मिट्ट काळा रंग होता. श्वेत राजनीती आणि गूढ निळं अध्यात्मही होतं. अनेक नवविचारांच्या रंग छटा होत्या. 50 गाठता गाठता त्याला आपली स्वतःची रेषा, व्हर्जिन लाईन ऑफ ऍक्शन गवसली. आतून उचंबळणारा आपला टोन सापडला. सर्व गृहितांच्या सरहद्दी बाहेर ढकलणारा हाही होता एक पॉप आर्टिस्ट. 4 तपांच्या तयारीत त्यानं 2 तपांच्या आत एक चित्र पूर्ण केलं. एका युगमुद्रेचं चित्र, जे एका देशाच्या चित्रफलकात मावू शकत नाही. ज्यात एकीकडे राजधानीतल्या विजयोन्मादाचा दिखाऊ दीपोत्सव आणि दुसरीकडे रक्तलांछित अंधारात जेव्हा छायाही थरथरून मागे सुटलेली, तेव्हा विश्वासानं काठी टेकत धनाच्या बांधावरून तोल सावरत निघालेली एका कोटी शीर्ष विराट पुरुषाची वाटचाल आहे. एक गरजणारी निशब्दता आहे. एक जहाज बंदर गाठण्याच्या बेतात असतानाच किनाऱ्याशी येऊन फसले. आपल्या बरगड्यांना साखळ्या लावून खेचतोय तो एकटाच. खेचू शकला नाही तो. हे जहाज खेचण्याच्या प्रयत्नात ऊर फुटून कोसळला नव्हे, खेचण्याच्या प्रयत्नाला तो न समजलेल्या एका मूर्ख आवेगानं डागलं. तेव्हापासून ते जहाज तिथेच वाट पाहत पडले. कोणी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे क्रेन लावून ते जहाज काढायचा प्रयत्न करतात. कोणी धर्मचक्र फिरून या जहाजाची चक्र फिरू पाहतात, तर कोणी ते कोळिष्टकात गुंतलंय असं समजून अध्यात्माच्या हलक्या हातांनी उकलू पाहतात. जे हा गुंतावळा सोडवायला जातात ते फक्त एक गोतावळा जमा करतात आणि सोडवण्याचं श्रेय कोणाला म्हणून आधीच भांडत सुटतात. स्वराज्यात जन्मलेली ही पिढीच हा गुंतावळा सोडवू शकतील. जे त्या पिढीला पकडू शकतील तेच त्याचे खरे वारसदार ठरतील. पण या तप्त शलाकेसारख्या पिढीला कोण पकडेल? त्यासाठी हवी आहे अलिप्त यांत्रिकाची हिकमत. ती हिकमत त्याच्यापाशी होती. त्यांनी प्रथम मिठाच्या एका पुडीला हात घातला आणि मग एक साम्राज्य मिठाच्या 7 समुद्रापार फेकून दिली. त्यांनी सुतातून सुरुवात केली आणि अखेर स्वराज्याचा स्वर्ग गाठून दाखवला. सुताच्या साध्या दोऱ्याने त्यांनी एक देशच्या देश आणि एक पिढीच्या पिढी बांधली. पण एक देशच्या देश आणि एक पिढीच्या पिढी बांधायला नुसती हिकमत पुरेशी नसते, त्यासाठी ताकदही लागते. आपल्याच मरणाचा भारी वजनाचा क्रूस आपल्या पाठीवर वाढायची. गांधी ती हिकमत असलेला माणूस आणि ती ताकद असलेला प्रेषित. अखेर माणूसच तर होता तोही. सामान्य माणसासारखे प्रमाद त्यांनीही केले, पण सामान्य माणूस जे कबूल करायला बिचकतो ते त्यांनी जगजाहीर केलं. मानवाच्या वास्तवतेचं रूप बुरखा काढून पाहायचा प्रयत्न त्यानेही केला, पण त्या प्रयत्नात पहिल्यांदा त्यांनी खुद्द आपला बुरखा फाडून घेतला. बरगड्या दिसणाऱ्या त्याच्या छातीवर 2 बिरुद लटकत होती आणि एक नंगा फकीर असल्यामुळे ही बिरुद त्याच्या मासालाच चिकटलेली होती. एक होतं वेदनेचं, दुसरं होतं विश्वासाचं. वेदना हा वर्तमानाचा स्वीकार होता, विश्वास हे भविष्याचं आश्वासन होतं.
अखेरपर्यंत वेदना आणि विश्वास या दोन किनाऱ्यांमधून या संत मानवाचा प्राणनद वाहत गेला. त्याला तिसराही एक किनारा होता, शाश्वताचा, आणि ते तसलं शिशूचं हास्य. जो किनारा असला म्हणजे प्रेषितत्वाचं ओझं होत नाही. तेव्हाच तो नेत्यांचा नेता आणि जेत्यांचा जेता होतो. सामान्य माणसावर त्याचा असामान्य विश्वास असतो. सामान्यांमधली असामान्य साहस तो जागवतो. असतील त्या साधनातून तो आपल्या युद्धनौका तयार करतो. मिळतील त्या माणसातून त्याचे कप्तान आणि खलाशीही तो घडवतो. तो समाज सखा होऊन येतो. मित्रभावाशिवाय दुसरी कोणतीही जादू त्याच्यापाशी नसते. म्हणून अज्ञान समाजाशी लगट त्याच्या एवढा दुसरा कोणीही करू शकत नाही. समाज मातेच्या गर्भातून महान कल्पनेचं मूल बाहेर पडायचं असतं तेव्हा तिची वीण उसवण्याची शक्यता असते. अशा वेळी तिचं दायित्व करणारा तोच असतो. स्वरांच्या गोंधळातून गोंधळी लय पकडतो, तसे गर्दीच्या गोंधळातून त्याचेच आव्हान मंत्र उठत असतात. हा संत मानव मरगळलेल्या जीवनात वसंत फुलवत येतो. नेते आणि जेते हे त्याचीच कडू गोड फळं गोळा करणारी असतात. ते भरती ओहोटीचे स्वार असतात. त्याचं स्थान मात्र भरती ओहोटीच्या लाटातही दिशा दाखवणाऱ्या ध्रुवासारखं अचल असतं. म्हणून समाज त्याच्या पालख्या घेऊन शतकानुशतक नाचत सुटतो आणि जगज्जेत्यांच्या जन्मतिथ्या मात्र शाळकरी पोरांकडून घोकमपट्ट्या करून पाठ करून घ्याव्या लागतात. तुमच्या माझ्या जीवनामध्ये प्रतिक्रिया असते, त्याला विशुद्ध क्रियेचा अर्थ समजतो. म्हणून त्याला धबधब्यापेक्षा मोठी श्रावणझडींची उंची दिसते. रोग्यात तो योगी पाहतो आणि अस्पृश्यात त्याला हरिजन दिसतो. जीवनाचे संदर्भ तोडून तो कृतींचे अर्थ लावत नाही. म्हणून तो गफ्फारखानांच्या मुलांसाठी मांसाहाराची व्यवस्था करतो. हिंसक क्रांतिकारकांच्या धैर्याची तो पूजा बांधतो. प्रतिस्पर्ध्याशी वागताना त्याची मान ताठ पण माथा झुकलेला असतो. म्हणून त्याच्या उपवासाने त्याला प्रतिस्पर्ध्याच्या हृदयात वास मिळतो. त्याची विशुद्ध क्रिया जवळ नसली तर उपवासांचा उपहास होतो. अशा उपवासांचा बहुधा उपद्रवही होत असतो. त्याचा मंत्र जवळ नसला म्हणजे त्याच्या यंत्रावर विणलेली खादी वैफल्याची नग्नता झाकू शकत नाही आणि त्याच्याच तत्वांचं खटपट करत चालणारं बौद्धिक हस्तमैथून समाधानाचा फक्त भास देतो. त्यानं निर्मिती होत नाही, विकृती मात्र निर्माण होते. पण खांद्यावर जेव्हा क्रूस असतो आणि जीवन निघालेलं असतं डोक्याला कफन बांधून, तेव्हा त्याच्या श्वासात संकल्प असतात. त्याच्या विचारांच्या पायाशी सिद्धी लोळण घेतात आणि त्याच्या आचारांमधून क्रांतीचा जन्म होतो. आपलं काम संपलं म्हणजे आपल्या दैदिप्यमान मृत्यूने आसमंत उजळवून टाकत तो निघून जातो. तेव्हा त्याची बेचिराख झालेली राखही हसत असते. तिच्यातून उठतात कित्येक किंग आणि ड्यूकचे काही. ज्याला खांद्यावर क्रूस वागवता येतो त्याला सोबत 12 अनुयायी असले तरी त्याचं प्रेषितत्व घाबरत नाही. पण खांद्यावर क्रूस नसता कोणी 12 लाख बाजारगुंगे घेऊन निघाला तरी त्याचा फक्त महंत होतो आणि महंत फक्त गादी चालवू शकतात, मन्वंतर घडवून आणू शकत नाही. नव्या युगाचा चेहरा कोणत्याही जुन्या साच्यात घडवला जाऊ शकत नाही. गांधी महात्म्य सांगून गांधी सांगता येणार नाही. भविष्यातील पिढ्यांना त्यासाठी क्वचित कॉम्प्युटरची गरज लागेल. पण काळाच्या भाळी उमटलेली ही तप्त युगमुद्रा कोणत्याही इतिहासाला पुसून काढता येणार नाही.